आलेले त्या युट्यूब फॅमिली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज काय स्पेशल, तर आज छानशी इडली बनवायची आपल्याला. इडलीची बॅटर तुम्हाला दिसतंय, पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली बघू शकता तुम्ही. पाणी गरम झालेले आणि इथं तेलाचं भांडे आहे माझ्याकडे आणि हे इडली पात्र आहे आपल्याकडे. तर याच्यामध्ये ना छान अशी इडल्या टाकून घ्यायची. 1-2 मिनिटं खिडकी थोडीशी लुटून घेते मी. तर गॅस आहे ना बऱ्यापैकी असा कमी केलेला आहे आणि इथं लावायचं आपल्याला छान असं इडली पात्राला तेल. तर स्टीलचं भांड आहे आपल्याकडे. स्टीलच्या भांड्यात सुद्धा इडली कधी कधी बनवून बघायची, खूप सुंदर होते. तर नक्कीच आता इथे मी ना एक 5 ते 10 मिनिटात होणारा मेनू आहे आपल्याकडे छान. तर चला, छान असं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं. छान असं झाकण ठेवून घ्यायचंय आणि हा जो खलबत्ता आहे ना, हा वरतून मी पालथा ठेवणार आहे याच्यावरती, कारण याचं वरचं झाकण आहे ना ते निघून गेलेलं आहे. आणि छान अशी इथं इडली बनणार आहे. 5 ते 10 मिनिटं आपण याला ठेवायचं छानपैकी. तर चला, कुठेही जाऊ नका फॅमिली. मस्त लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, कमेंट करा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आपला. तर नक्कीच चला बघत राहा, कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत. तर एक 5 ते 10 मिनिटं झालेली आपल्याला इडली चेक करायची. आपल्याला बघूया आपण कशी झाली. तर एकच मिनिट ओपन आहे ना. तर चेक करून बघूया कशी झाली कशी नाही. झाकण काढते मी. तर इथे तुम्ही बघू, इथे इडली बघताय आपल्या तयारी फॅमिली. तर छान असं मेनू इथं आपण बनवलेलं आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. थोडासा मी टाटाचा सोडा सुद्धा इथं वापरलाय, कारण तुम्ही जर व्हिडिओ माझा बघताय, तुम्ही जर इडली बनवायला गेल्या तर तुम्हाला सुद्धा ती जमली पाहिजे. आणि मी जर बनवलेली तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्हाला जमली नाही तर तुम्ही म्हणशाल ताई मला जमली नाही, तर आपण टाटाचा सोडा अगदी एक चिमूटभर टाकलेला आहे. तर तेवढंच टाकायचंय, खूप नाही टाकायचं. याला थंड होऊन द्यायचंय 1-2 मिनिटासाठी ना. छान असं थंड झालं की मग आपली इडली सुंदर बनणार आहे. तर चला, इडली बनवायला घेतली, तुम्हाला दिसतंय मी पण इथं उभी आहे. आणि सगळ्या ताईंना पुन्हा एकदा बाय बाय. तर मी ना छान असं इकडनं ट्रायपॉड ठेवलाय आणि आपण इडली बनवतोय. तर आजची इडली तुम्हाला कशी वाटली ताईंना आणि फॅमिली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आपल्याकडे बघा अजून एवढं बॅटर बाकी आहे. तर ते सुद्धा नक्कीच ताईंना आपला व्हिडिओ आवडणार आहे. तर आपल्याला याच्यात इडली जी आहे ना ती काढून घ्यायची थंड झाल्यानंतर. इथं बघताय तुम्ही. तर थोडं थंड असेल ना, गरम असेल ना, तर त्याला थंड होऊन द्यायचं आपल्याला आणि नंतरच इडली काढायची. इडलीला छान अशी जाळी पडेल आपल्या मस्त अगदी. आणि मला तर वाटतंय नक्कीच झालेली असेल. तुम्हाला काय वाटते, झाली असेल की नसेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तर एक मिनिट जवळून दाखवते मी ताईंना. आपण थोडंसं ट्रायपॉड अजून जवळ घेऊया. मी नाही दिसली तरी चालेल, पण इडली नक्कीच दिसली पाहिजे, म्हणजे तुम्हाला सुद्धा ती बनवून बघता आली पाहिजे. तर इथं बघताय छान अशी झाली. मी ना खोलते आता याला. एक बघूया आपण काढून. नाहीच निघाली तर आपण थोडंसं थंड होऊन देणार आहे पुन्हा तिला. एक मिनिट मी जवळ घेते थोडासा ट्रायपॉड. तर इथे डिश घेतलेली आहे आणि इथे छान असं इडलीचं आपलं थंड झालेलं मटेरियल आपल्याला इडली काढून घ्यायची आहे. सगळं छान असं बऱ्यापैकी झालेलं आहे थंड. थोडं तेलामध्ये ना चाकू बुडून घ्यायचं आपल्याला. ही बघा जाळीदार आणि खूप सुंदर अशी स्पंजली इथे इडली झालेली आहे आपल्याकडे. आणि रात्री ना याचा मी डोसा सुद्धा बनवलेला होता आणि डोश्याचं बॅटर थोडंसं उरलेलं होतं. सकाळी मिस्टरांना सुद्धा याचा नाश्ता मी करून दिला डोशाचा. आणि म्हटलं चला आता थोडंसं पुन्हा एकदा काहीतरी त्याच बॅटर पासून बनवूया. तर बनतंय की नाही. तर खरंच छान अशी इडली झाली त्याची. बघा इतकी फुगलेली छान अशी. तर नक्कीच आपल्या ताई करून बघतील. हे बघा जाळी पण छान आलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला आजची इडली आपली आवडलेली मला माहिती आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा करून बघणार ही सुद्धा मला माहिती आहे. तर आपली इडली कशी वाटते नक्कीच कमेंट करा आणि सांगा मला. तर बाकीच्या सुद्धा राहिलेल्या इडल्या मी बनवणार आहे. तर इथे इडली छान अशी बनली आपली. तर चला, तर ताईंना नक्कीच इडली आवडणार आहे आणि अजून इडली आपल्याला बनवायला घ्यायची आहे.
तर पुन्हा एकदा मी थोडंसं एक भांडा भरेल आपलं इतकं बॅटर बाकी आहे आपल्याकडे. तर चलो. तर आता ही साईडला ठेवूया आपण आणि आपल्याला इकडे छान अशी आपली कढई ठेवून घ्यायची आहे. तर आपण गॅस केलाय पुन्हा एकदा चालू. आपल्याकडे बनते पुन्हा एकदा इडली, छान अशी इडली. तर पाणी उकळतंय अजून, पाण्यात थोडं उकळू द्यायचंय आपल्याला आणि थोडं पाणी वाढवलं तरी चालेल. आपण आजची इडली तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. नक्कीच आवडली सुद्धा असेल. जाळीदार अशी टम्म फुगणारी इडली आपल्याकडे बनलेली आहे आणि नक्कीच इथं बघू शकता तुम्ही पाणी उकळतंय आपलं अजूनही. बघा आकार बघा किती सुंदर आलेला आहे, छान असा टोपीसारखा मस्त गोल गोल गरगरीत टम्म फुगणारी इडली छान अशी बनलेली आहे आपल्याकडे. तर याच्या सोबत आहे ना चटणी आपण नंतर करू. आज फक्त तुम्हाला इडली दाखवते मी. तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आलेली ताई आणि आलेली फॅमिली आपली बरोबर आपल्या सोबत. तर चलो आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि पुन्हा एकदा ब्रशने ना थोडस तेल लावायचं आपल्याला. थोडं भांड आहे ना ठेवल्यानंतर थोडं गरम होऊन द्यायचं, म्हणजे टेम्परेचर आहे ना अगदी छान असं लागलं ना की पटकन अशी इडली आपली तयार व्हायला मदत होते. तर इथं पुन्हा आपण बॅटर टाकून घेणार आहे. तर आवडले असेल तर नक्कीच ताई लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला आजची इडली कशी वाटली मला नक्कीच सांगू शकता. बाहेर पाऊस, घरात इडली आहे आणि छान अशी बनणार आहे. तर नक्कीच छान वाटतंय, भारी वाटतंय आणि नक्कीच आपल्या ताईंना सुद्धा इडली आवडली असेल असं मला वाटतंय. तर चला पुन्हा एकदा असं झाकण ठेवायचंय, याच्यावर पुन्हा हे ठेवायचं आणि कमी गॅसवरती एक 10 मिनिटं आपल्याला ठेवायचे. तर चला आपण 10-1 मिनिटं ठेवणार आहे, पुन्हा एकदा चेक करून घेणार आहे. तोपर्यंत ताईंना थांबावं लागेल एक 5 मिनिटं. तर चला फॅमिली बघायचं का मी इडलीला चेक करून. तर नक्कीच मला वाटतं बघून घ्यावं आपण. तर खलबत्ता सुद्धा खाली उतरून घेते मी. बरोबर अशी वाफ पकडलेली आणि हे दुसरं इडली पात्र आपण ठेवलेलं आहे. पहिल्या इडलीचं बघताय तुम्ही. तर नक्कीच चेक करायचे आपल्याला. बघूया आपण. तर हवायला लागली ना त्याला की पटकन थंड होईल छान असं. एक 2 मिनिटं थंड होऊन द्यायचे आणि पुन्हा इडली बघायची आपल्याला. तर चलो थांबते 2 मिनिटासाठी. पुन्हा ब्रेक घेऊ आपण. तर चला इथे फॅमिली बऱ्यापैकी थंड असं मटेरियल झालेलं आहे आता आणि पुन्हा एकदा आपल्याला छान अशी इडल्या काढून घ्यायची आहे. तर इथं बघताय तुम्ही. तर चाकू घेते मी पुन्हा आणि काढून घ्यायची. तर तेलाच आहे ना थोडस चाकूला तेलामध्ये बुडवायचं आणि थंड झाल्याने की पटकन निघतात त्या अगदी गोल गरगरीत. तर हवा भरपूर आहे बाहेर. गरमागरम इडली, त्याच्यासोबत सांबार, त्याच्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी, ती सुद्धा खूप छान लागते. तर नक्कीच तुम्ही बनवून बघा. आज मी फक्त इडली दाखवली. माझ्या ना मोबाईलमध्ये ना स्टोरेज थोडस म्हणजे एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बसतो जास्तीत जास्त. आपण सांबार आहे ना एका दिवशी नक्कीच बनवू किंवा चटणी बनवूया आपण. नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेल मी. जाळीच इतकी गोड आलेली ना त्याला. हे बघा दिसते तुम्हाला इथं जाळी आणि सगळ्याला आलेली आहे, असं काही नाही की एकाच याला आहे. तर जाळीदार इडली तर अशी छान आपल्याकडे बनलेली आहे. तर नक्कीच आपल्या ताईंना मला तर वाटतंय ना छान अशी इडली आवडलेली आहे आणि इथे तुम्ही बघणार आहे आपली इडली सुद्धा. तर कमेंट करून सांगणार पण आहे तुम्ही. तर सुंदर अशी इडली इथं बनलेली आहे. तर चला इथे फॅमिली मी सगळ्यांना बाय बाय करते. आजची इडली नक्कीच तुम्हाला आवडलेली आहे. जाळीदार इथे इडली बनलेली आहे आणि एक तुम्हाला कट करून दाखवू का मी. तर छानच दिसणार आहे पण मला फोटो काढायचा आहे अजून. बघूया आपण. हे बी